गुड मॉर्निंग. काल आपण संच सेट या प्रकरणामध्ये मेथड ऑफ राइट द सेट्स. देर आर टू मेथड्स. वन इज द लिस्टिंग मेथड and another is the rule method. Listing means roster method and rule method is the set builder method. अशा दोन पद्धती पाहिल्या, म्हणजे यादी पद्धत व गुणधर्म पद्धत. आता काही यादी आणि गुणधर्म पद्धतीची गणित आपण परत एकदा शिकणार आहोत. थोडंसं गुणधर्म पद्धत जी आहे, रूल मेथड जी आहे, थोडीशी अवघड आहे, थोडंसं विचारपूर्वक करावं लागतं. तर बिफोर दॅट वी लर्न आय थिंक 3 सेट्स, 3 संच आपण काल पाहिले. नैसर्गिक संख्याचा संच, पूर्ण संख्याचा संच आणि पूर्णांक संख्याचा संच. हे 3 संच फार महत्वाचे आपल्या दृष्टिकोनातून, अतिशय महत्वाचे. नैसर्गिक संख्याचा संच म्हणजे n बरोबर n इज इक्वल टू n बरोबर 1 2 3 4. त्यानंतर पूर्ण संख्याचा संच फक्त शून्य घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपण पाहिलं इंटिजर म्हणजे पूर्णांक संख्याचा संच. निगेटिव्ह, झिरो आणि पॉझिटिव्ह, धन, ऋण आणि शून्य मिळून इंटिजर तयार होतं. सेट ऑफ इंटिजर्स, धन, ऋण आणि शून्य. n म्हणजे नैसर्गिक संख्या, नॅचरल नंबर्स स्टार्ट फ्रॉम 1 2 3 4. होल नंबर्स स्टार्ट फ्रॉम 0 1 2 3 4 डॅश डॅश. आणि इंटिजर आहे डॅश 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 -3 -2 -1 0 1 2 3 डॅश डॅश डॅश. दीज आर द 3 सेट्स. हे 3 संच फार महत्वाचे आहेत आपल्या दृष्टिकोनातून. यांचा आपल्याला उपयोग करावा लागतो. आता मी काही गणित घेतो, लक्ष द्या. दोन्ही पद्धतीमध्ये आपण शिकूयात. यादी आणि गुणधर्म दोन्ही. यादी पद्धत मग गुणधर्म पद्धत. यादीतनं गुणधर्म लिहू आपण. परीक्षेला येतं कन्व्हर्ट गुणधर्म पद्धतीतले आहे. म्हणजे तुम्हाला आधी यादीत लिहिता आलं पाहिजे, मग गुणधर्मातले आहे. कन्व्हर्ट इनटू रूल मेथड फ्रॉम लिस्टिंग मेथड. ओके. आता बघा, याला हे नाव देतो 20 पेक्षा लहान समसंख्याचा संच. सम म्हणजे सम, विषम आणि मूळ. हे काल मी शिकवलं. सम कशा ओळखायच्या? सम म्हणजे इवन. सम म्हणजे इवन, विषम म्हणजे ऑड आणि मूळ म्हणजे प्राईम. 0 2 4 6 8 0 2 4 6 8 एक स्थानी असेल तिला समसंख्या म्हणायचं युनिट प्लेसला. नसेल तर तिला ऑड म्हणायचं. आणि जिला 1 ने आणि 3 नेच भाग जातो, बाकी कोणीच भाग जात नाही, तिला प्राईम म्हणजे मूळ म्हणायचं. 1 इज नॉट प्राईम हे डोक्यात ठेवायचं कायम फिट्ट. 1 ही मूळ संख्या नाही. पहिली मूळ संख्या कोणती आहे? 2 आहे. 2. 2 इज द फर्स्ट प्राईम. आणि 2 म्हणजे ही मूळ पण आहे, सम पण आहे. म्हणजे 2 ही एकमेव सममूळ आहे. एकमेव सम आणि मूळ. इवन प्राईम नंबर ओनली 1 2. बाकी सगळ्या प्राईम नंबर ह्या ऑड असतात. ओके. हे आपलं झालंय. काल मी सांगितलं होतं, पुन्हा एकदा तुम्हाला रिपीट केले. ओके. पहा, A इज इक्वल समसंख्या पाहिजे आपल्याला, म्हणजे इवन. 20 पेक्षा लहान सम नैसर्गिक संख्यांचा संच म्हणजे n ना. बघा बरं का, सॉरी 20 पेक्षा लहान पहिली 2 4 6 8 10 12 14 16 18 आणि 20. 2च्या पटीतले 2 4 6 8 10 12 13 16 18 20. x सच दॅट x बिलॉंग टू n. x n मध्ये पाहिजे, म्हणजे नैसर्गिक पाहिजे. त्यात ती समपर पाहिजे. x इज इवन. x ही सम बरं. आणि ती 20 पेक्षा लहान पाहिजे म्हणून लेस दॅन 20. असे दोन गुणधर्म आहेत फक्त. इवन म्हणजे सम, इवन सम म्हणून x ही इवन, x ही इवन किंवा x ही सम. आणि 20 पेक्षा लहान लेस दॅन 20 सम.
हेच तुम्हाला वेगळ्या पद्धतीने एक लिहिता येईल. हेच x such that x belong to n. नीट पहा बरं का. x बरोबर 2n म्हणजे 2 ची पट आहे. 2 ची पट नाही. 2 ची पट किती? 20. लेस दॅन 20 पाहिजे म्हणजे 20 इज नॉट देअर. 20 नाही येणार बरं घ्यायच्यात, कारण 20 पेक्षा लहान पाहिजे. x बरोबर 2n. 2 ची पट आहे n, पण 2 चा मला किती पर्यंत येतोय मग? 92, 18, 9 पर्यंत. म्हणजेच n बरोबर 1, 2, 9 पर्यंत. हे असं लिहिलं तरी चालतं. परत पहा, हे दोन्ही सारखंच. x असा की x बिलॉंग टू x सच दॅट x बिलॉंग टू n. x असा की x बिलॉंग टू n. झालं. x 2 च्या पटीत पाहिजे. 2 ची पट येईल आणि 9 पर्यंत 2 ची 9 पट आहे म्हणून 1, 2, 3, 4, 9 पर्यंत n ची किंमत बघा ना. n इथे 1 टाका, 2 1 2, 2 2 4, 2 3 6, 2 9 18. हे कसं सगळं ओके. आता b, सेट ऑफ नंबर्स ऑफ मल्टिपल ऑफ 5 लेस दॅन 30. 30 पेक्षा लहान 5 च्या पटीतील संख्या. 5 च्या पटीतील 30 पेक्षा 5 चा पाडा म्हणा. 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 4 20, 5 5 25 आणि 30 पेक्षा लहान पाहिजे. 30 नाही येणार. संपलं. आता हे रूल मेथड म्हणजे गुणधर्म पद्धतीमध्ये x असा की x बिलॉंग टू n. x ही 30 पेक्षा लहान पाहिजे म्हणून x 30 पेक्षा लहान. पटीतली आहे, पट शब्द आला म्हणून x बरोबर 5n. 5 ची पट आहे म्हणून 5n. 3 ची पट आहे म्हणून 3n. ती 2 ची पट होती म्हणून 2n लिहिलं होतं. आणि किती 5 चा पाडा किती पर्यंत आहे? 5 5 म्हणजे n ची किंमत 1 2 3 4 5 पर्यंत घ्यायची. संपलं. काही कळलं का बघा बरं. t बरोबर 5 10 15 20 25 पर्यंतच आहे. x कसा आहे? 30 पेक्षा लहान आहे म्हणून x बिलॉंग टू n. x लहान 30 आणि कसा आहे तो 5 च्या पटीतला. पट म्हणलं की x बरोबर 5n म्हणायचं. 5 पट आहे म्हणून 5n. 10 पट असेल 10n. दुप्पट असेल तर 2n. 3 ची पट असेल तर 3n. आणि 5 चा पाडा किती पर्यंत आहे? 5 5 25 5 पर्यंत आहे म्हणून n ची किंमत किती पाहिजे? 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. इथे बघा ना, n एक घ्या. 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 4 20, 5 5 25. सेट ऑफ इव्हन नंबर समसंख्यांचा संच. समसंख्या कोणत्या येतात? 2 4 6 8. अनंतापर्यंत होती. तिने किती पेक्षा लहान दिले का? नाही. म्हणजे c बरोबर x असा की x हा n पाहिजे. x बिलॉंग टू n जवळ सगळ्यांनाच येतं आणि x इज इव्हन. मराठीत काय म्हणणार? ही सम. सेट ऑफ ऑड सांगा बरं तोंडी. ऑड म्हणजे कोणकोणी बरं? विषम संख्या कोणत्या? 1 3 5 7 अनंतापर्यंत. x अशी की x बिलॉंग टू n. x सच दॅट x बिलॉंग टू n. x काय पाहिजे? x ही विषम पाहिजे. इज ऑड. किती सोपं आहे. कळलं का? तर नाही समजत आहे. हा, आता पुढचे हे सगळं तुम्हाला वहीत करायचंय. फार महत्वाचं आहे.
हा पहा सेट ऑफ इवन प्राईम फ्रॉम 1 to 100 1 ते 100 मधील सममूळ. आता सममूळ फक्त कोण आहे? 2 आहे. करेक्ट. आता याला ई म्हणू आपण. फक्त 2च ही एकमेव सममूळ संख्या आहे अख्ख्या मूळ संख्यांमध्ये. इन ऑल प्राईम नंबर्स 2 इज द ओनली वन इवन प्राईम. रिमेनिंग आर ऑड. राहिलेल्या सगळ्या मूळ संख्या विषम आहेत. म्हणजे एवढंच येईल फक्त. आणि मग हे झालं यादी पद्धतीमध्ये लिस्टिंग मेथड. आणि रूल मेथड मध्ये x सच दॅट x बिलॉंग टू n. बरोबर आहे का? आणि x इज इवन प्राईम ही सममूळ. x सच दॅट x कशी आहे? x n मध्ये पाहिजे आणि ती सममूळ आहे म्हणून x ही सममूळ आहे इवन प्राईम. x इज इवन प्राईम. आणि 1 to 100 म्हणजे काय? 1 ते 100 म्हणजे 100 म्हणजे 101 पेक्षा लहान ना. इन बिटवीन किंवा 100 इज नॉट प्राईम. मग x लेस दॅन 101 म्हणा सगळ्यात सोपं. 101 पेक्षा लहान पाहिजे आणि ती सममूळ पाहिजे इवन प्राईम पाहिजे. f सेट ऑफ पॉझिटिव्ह इंटिजर्स धन पूर्णांकाचा संच. हे बाई धन पूर्णांक संख्या द्या. यातल्या धन कोणत्या? ही धन ही ऋण म्हणजे ही पॉझिटिव्ह ही निगेटिव्ह. यू हॅव टू राईट सेट ऑफ पॉझिटिव्ह म्हणजे पुढे कोणती येतील? 0 सोडून पुढचे 1 2 3. समजा इंस्टेड ऑफ पॉझिटिव्ह ही बेरीज निगेटिव्ह मग कोणते येतील? डॅश 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 -3 -2 -1. ऋण पूर्णांकाचा संच लिहायचं ठरलं. ऋण पूर्णांक. ऋण कोणत्या? डॅश 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 -3 -2 -1 इथपर्यंत फक्त शून्य नाही. आलं का? आता सेट ऑफ पॉझिटिव्ह झालं. ही कोणती मेथड झाली? लिस्टिंग यादी पद्धत झाली. आता गुणधर्म म्हणजे रूल मेथड. x सच दॅट x आता बिलॉंग टू n येईल का? नाही. कशात पाहिजे? पूर्णांक इंटिजर म्हणजे कशात पाहिजे? i. x बिलॉंग टू i पूर्णांक. आणि कसं पाहिजे? पॉझिटिव्ह धन. मी म्हणणार x इज पॉझिटिव्ह किंवा x हा धन. x ही धन संख्या आहे. x ही धन संख्या आहे. x ही कळलं का? समजा इथे निगेटिव्ह असतं काय होईल? डॅश 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 -3 -2 -1 संपलं. x म्हणजे दॅट x बिलॉंग टू n. x असा की x बिलॉंग टू n आणि x इज निगेटिव्ह. x ही ऋण. संपलं. पुढचं सेट ऑफ प्राईम नंबर लेस दॅन 15 15 पेक्षा लहान मूळ संख्यांचा संच. सेट ऑफ प्राईम लेस दॅन 15. आता बघा बरं का x कोण कोणत्या 15 पेक्षा लहान मूळ संख्या पहिली कोण आहे? मूळ म्हणजे प्राईम 2 नंतर 3 5 7 11 13. 15 इज नॉट प्राईम. 15 प्राईम नाहीये मूळ नाहीये कारण तिला 3 ने भाग जातो. हे झालं. आता दुसऱ्या पद्धतीने हे झालं यादी पद्धत लिस्टिंग मेथड. आता रूल मेथड. x such that x belong to n. x is prime. मूळ संख्या म्हणजे प्राईम. x ही मूळ x is prime. 15 पेक्षा लहान लेस दॅन 15. जे गुणधर्म आहेत ना ते इथे लिहायचे रूल मेथड मध्ये म्हणजे गुणधर्म पद्धती. आता अजून 3 गणित आहेत बघा. लेटर्स इन द वर्ड. एच लेटर्स इन द वर्ड अहमदनगर. अहमदनगर मध्ये अक्षरांचा संच. या शब्दातील अक्षरांचा संच. यातले अक्षर लिहायचे स्वल्पविराम करून डबल लिहायचं नाही. बघा पहिला ए
HMED HMED N हे नकोय परत आलेलं आहे G हे परत आलाय आणि R संपलं ही झाली यादी पद्धत लिस्टिंग मेथड. आता दुसरी X सच दॅट X असा की X काय आहे अहमदनगर शब्दातील अक्षर. इंग्लिश मध्ये काय म्हणणार X such that X is letter in the word अहमदनगर. कळलं नाही पुढचं. आता इथपर्यंत आपण दोन्ही पद्धतीने लिहायला शिकलो. आता प्रश्न आहे राईट इन द रूल मेथड गुणधर्म पद्धतीने लिहायची आपल्याला तीन गणित. P बरोबर X सच दॅट A म्हणा X म्हणा काय नाही X सगळ्या नैसर्गिक संख्या आहेत म्हणून X बिलॉंग टू N. कोणत्या संख्या आहेत बरं इट इज स्क्वेअर 1 स्क्वेअर 2 स्क्वेअर 3 स्क्वेअर 4 स्क्वेअर 5 स्क्वेअर 10 स्क्वेअर अप टू 10. सो X इज इक्वल टू N स्क्वेअर. बरोबर इट इज अ स्क्वेअर कुणाचा 1 ते 10 पर्यंतचा म्हणून X इज इक्वल टू N स्क्वेअर. N कुठपर्यंत आहे 1 2 3 10 पर्यंत म्हणजे लेस दॅन 11. समजलं बघा 11 पेक्षा लहान n म्हणजे 1 ते 10 किंवा असं म्हणा n इज इक्वल टू ओके. बघा बरं इथे किंमत आहे 1 चा वर्ग 1 2 चा वर्ग 4 3 चा वर्ग 9 4 चा वर्ग 16 10 चा वर्ग 100. X such that X belong to N. X असा की X belong to N. X बरोबर N चा स्क्वेअर आहे आपण असं तरी स्क्वेअर आहे आणि कोणाचा आहे तो 1 ते 10 पर्यंत N बरोबर 1 2 3 4 10. Q 6 चा पाडा आहे बघा बरं X such that X belong to N. X बरोबर 6 चा पाडा आहे म्हणजे 6N पट मग अशी सांगितलं ना पुस्तक मी ओके 6 ची पट आहे म्हणून 6N आणि N किती आहे 6 चा पाडा किती पर्यंत बघा बरं 6 1 6 6 8 48 1 2 8 पर्यंत. नाही कळलं पुढचं R SMILE स्माइल आहे मग X सच दॅट X is letter in the word X असा की X हे स्माइल मधील अक्षर आहे. संडे मंडे ट्यूसडे मराठीमध्ये सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार असेल तर काय करणार कसं लिहिणार वार आहेत ते वार तुम्ही काय म्हणणार X such that X is days in a week आठवड्यातील X हा आठवड्यातील वार आहे. X such that X is day in a week. ठीक आहे म्हणजे तुम्हाला आता समजलं असं गृहीत धरतो. आता आपण पुस्तकातल्या उदाहरणाकडे जाऊया. Practice set 1.1
राईट द फॉलोइंग सेट इन रोस्टर फॉर्म, म्हणजे यादी पद्धतीत लिहा. पहा बघा प्रश्न पाहिला, सेट ऑफ इव्हन नंबर्स, समसंख्यांचा संच कसा येईल. समसंख्या कोणत्या येतात, 2 4 6 8 डॅश डॅश डॅश, त्याला एक नाव द्या कॅपिटल ए. सेट ऑफ इव्हन प्राइम्स नंबर 1 to 15. इव्हन प्राइम म्हणजे सममूळ संख्यांचा संच 1 ते 50 मधील एक्स असा की आपल्याला कोणती पद्धत द्यायची, रोस्टर फॉर्म म्हणजे गुंडळ पद्धत, यादी पद्धत, याला बी नाव देऊ. फक्त दोन्ही. सेट ऑफ निगेटिव्ह इंटिजर्स, इंटिजर्स -3 -2 -1 0 1 2, हा आहे ना, म्हणजे काय डॅश डॅश -3 -2 -1 फक्त निगेटिव्ह नंबर्स. 7 बेसिक सामुसार सरगम स्वर, सुरामधले सा रे ग म प द नि सा, मग डी इज इक्वल टू सा रे ग म प द नि सा लिहायचं. म्हणजे सप्तसूर लिहायचे थोडक्यात. राईट द फॉलोइंग सिंबॉलिक स्टेटमेंट इन द वर्ड. आता हे 4/3 4/3 बिलॉंग टू क्यू आहे. तुम्ही असं म्हणणार 4/3 हा संच क्यूचा घटक आहे. 4/3 इज एलिमेंट ऑफ सेट क्यू. कळलं का. -2 नॉट बिलॉंग टू एन. -2 हे कसं लिहिणार, -2 हा संच एनचा घटक नाही. इंग्लिश मध्ये कसं लिहिणार, -2 इज नॉट एलिमेंट ऑफ सेट, एलिमेंट किंवा मेंबर म्हणा. P is equal to P such that odd. P ही मूळ संख्या, विषम. P असं की P ही विषम संख्या आहे, बरोबर आहे का, असं द्यायचं. P ही विषम संख्या आहे, कारण बिलॉंग टू चिन्ह नाही शकत. P ही विषम संख्या आहे. P इज ऑड नंबर. A set of विषम संख्यांचा संच, विषम संख्यांचा संच, सेट ऑफ ऑड नंबर्स. राईट एनी टू सेट बाय लिस्टिंग मेथड आणि बाय रूल मेथड. तुम्ही म्हणाले लिहायचे 2 संच, तुम्ही कसं लिहू शकता, ए तर 2 लिस्टिंग. आता तुम्हाला हे झाले लिस्टिंग म्हणजे 2 संच यादी पद्धतीतले, 2 संच गुणधर्म पद्धतीतले. आता कितीतरी उदाहरण झाली आपली, मी आले घेतलेली. राईट द फॉलोइंग सेट इन लिस्ट, यादी पद्धतीतली. आता यादी पद्धतीमध्ये प्रश्न पाहिला बघा करता, तुम्हाला घरी करायला पाहिजे तुम्ही सगळं, तरी मी समजून सांगतोय. ऑल मंथ इन द इंडियन सोलर इयर, सौर ऊर्जेतील, सौर वर्षातील किंवा सगळ्या महिन्यांची नावं लिहिता येईल तुम्हाला. लेटर्स इन द वर्ड, कॉम्प्लिमेंट या शब्दातील अक्षरांचा संच. सेट ऑफ ह्युमन सेन्सर्स ऑर्गन, पंचेंद्रिय माहिती येत ना तुम्हाला, कॉमा करून लिहायची. सेट ऑफ प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 20, 1 ते 20 पर्यंतच्या मूळ संख्या लिहायच्या, मूळ संख्या. नेम ऑफ कंटेंट्स ऑफ द वर्ड, वर्ड मध्ये कंटेंट लिहायचे. राईट द फॉलोइंग सेट युजिंग रूल मेथड. पहिलं बघा झालंय, मी घेतलं मगाशी, दुसरं पण घेतलंय, तिसरं घेतलंय, चौथं घेतलंय, आणि शेवटचं जे AET ईट मधलं आहे किंवा टी मधलं आहे ते मग काय एक्स असेल. एक्स इज लेटर इन द वर्ड इट. कळतंय का. एक्स हा एक्स असा की एक्स हा इट या शब्दातील किंवा टी या शब्दातील अक्षर आहे. आता आपल्याला शिकायचं टाइप्स ऑफ सेट्स. संचाचे प्रकार. 1
सिंगलटन सेट. सिंगलटन सेट जो आहे, एक मिनिट हा. सिंगलटन म्हणजे एकच घटक, त्याला एक घटक संच म्हणतात. दुसरा प्रकार आपल्याला अभ्यासायचा एम्प्टी सेट और नल सेट. याला रिक्त संच म्हणतात. तिसरा आपण बघायचा आहे शांत संच, फायनाइट सेट. आणि चौथा बघायचा आहे अनंत संच, इनफायनाइट सेट. ओके, बघा सिंगलटन सेट, a set having only one element. is called सिंगलटन सेट. एक घटक संच म्हणजे काय, ज्या संचात एकच घटक असतो त्याला एक घटक संच असं म्हणतात. उदाहरण द्यायचं ठरलं तर सममूळ संख्यांचा संच, म्हणजे सेटअप E1 प्राइम म्हणजे कोणी फक्त दोन्ही. कळतंय का? दुसरा घ्यायचं ठरलं दोन पेक्षा लहान विषम संख्यांचा संच, set of odd numbers less than 2. दोन पेक्षा लहान लेस ऑड नंबर पाहिजे, विषम. दोन पेक्षा लहान विषम संख्या कोणती, एक फक्त. बघा इथे there is only one element, there is only one element, so that's why it is a singleton set. एक घटक संच. व्याख्या कळली? a set having only one element is called सिंगलटन, ज्या संचात एकच घटक असतो. एम्प्टी किंवा नल सेट, ज्याला रिक्त संच, ज्या संचात एकही घटक नसतो त्याला रिक्त संच असं म्हणतात. एकही नसतो. A set having no any element is called empty or null set. ज्या संचात एकही घटक नसतो. फॉर एक्झाम्पल set of prime less than 2, दोन पेक्षा लहान मूळ संख्यांचा संच. सांगा बरं, दोन पेक्षा लहान पहिली मूळ संख्या 2 आहे, दोन पेक्षा लहान 1 आहे, एक ही मूळ संख्या नाही म्हणजे याच्यामध्ये कोणीच येणार नाही. 2 इज द फर्स्ट प्राइम, पण आपल्याला 2 दोन पेक्षा लहान प्राइम नंबर कोणतीच नाही म्हणून इट इज एम्प्टी. अजून जर लिहायचं ठरलं, अजून एखादं एक्झाम्पल घ्यायचं का बघा. DB set of even numbers
D be the set of E1 less than 1 एक पेक्षा लहान सम D is equal to सांगा बरं 2 पेक्षा लहान 2 पेक्षा लहान 2 हीच पहिली समसंख्या आहे टाइप 3 फायनाइट शांत संच फायनाइट सेट म्हणजे काय द एलिमेंट इन द सेट इज काउंटेबल ज्या संचातील घटक आपण मोजू शकतो ज्या संचातील घटक आपण मोजू शकतो त्याला शांत संच असं म्हणतात सेट ऑफ एलिमेंट्स आर काउंटेबल इज कॉल्ड फायनाइट सेट so it is an example of finite set it is also example of finite set it is also finite set it is also finite म्हणजे हा जो नळ आहे रिक्त संच आहे एम्प्टी सेट आहे एम्प्टी इज अ फायनाइट रिक्त संच हा शांत संच असतो नेहमी लक्षात ठेवायचं कारण माहिती आपल्याला किती घटक आहे एकही नाही माहिती आपण मोजू शकतो सो दॅट्स वाय इट इज अ शांत फायनाइट सेट त्यामुळे लक्षात ठेवायचं एम्प्टी इज अ फायनाइट रिक्त संच हा शांत संच असतो आणखी उदाहरण ठरलं तर 1 2 3 4 5 1 2 3 डॅश डॅश 100 A E I O U आता इन्फानाइट अनंत संच if the number of element in the set is uncountable याची व्याख्या काय सांगितली नंबर ऑफ एलिमेंट्स इन द सेट इज काउंटेबल याचा नंबर ऑफ एलिमेंट इन द सेट इज अनकाउंटेबल इट इज कॉल्ड इन्फानाइट अनंत संच ज्या संचातील घटक आपण मोजू शकत नाही त्याला अनंत संच असे म्हणतात कळलं म्हणजे कोण कोण येईल N W I N W I and also P is जाऊ तो एक राहिला तर नंतर बघू आपण अशा पद्धतीने 3 प्रकार आपण शिकलेलो आहोत सॉरी 4 प्रकार सगळ्यांना एम्प्टी सेट सिंगलटन सेट फायनाइट सेट आणि इन्फानाइट एक घटक संच रिक्त संच त्यानंतर शांत संच आणि अनंत संच सगळ्यांना आता समजला असं गृहीत धरतो त्याच्यावरची आणखी उदाहरणं आणि पुढचा एक संच आहे उपसंच तो आपण पुढच्या तासाला पाहूयात सॉरी समान संच किंवा लगेच घेऊन टाकतो बघा इक्वल सेट म्हणजे समान संच ज्या 2 संचामध्ये सपोज A and B be any two set all elements in set A
किंवा एव्हरी एलिमेंट इन सेट ए इज इन सेट बी. एव्हरी element in set A is in B and every element in set B is in A. म्हणजे A मध्ये सगळे घटक मराठीत आता सांगतो. Then set they are called equal set and it can be written as A is equal to B. All elements in set A is in B and all element in set B is in A. Then A and B are said to be a equal set. मराठी सांगतो. A व B हे कोणतेही दोन संच आहेत. पुस्तकाची व्याख्या आहे. A व B कोणतेही दोन संच आहेत. A मधील सर्व घटक B मध्ये असतील आणि B मधील सर्व घटक A मध्ये असतील तर A व B हे समान संच असतात. A मधील सर्व घटक B मध्ये असतील, B मधील सर्व घटक A मध्ये असतील तर A व B हे समान संच असतात आणि ते A बरोबर B असे लिहितात, या चिन्हाने दर्शवितात. समजा समान नसतील तर ते असं दर्शवितात. If they are not equal, so A not equal to. वास्तवात A equal to B, A not equal to B. Is that clear? For example, capital A is equal to 1, 2, 3, 4. Capital B is equal to 3, 2, 1, 4. बघा बरं, 1 इथं आहे, 2 इथं आहे, 3 इथं आहे, 4 इथं आहे, इथे 4 आहे, इथे 4 आहे. Hence A is equal to, म्हणून A बरोबर B, P बरोबर X is a letter in the word T. And Q, X such that X is letter in the word it. आता मराठी सांगतो. X असा की X हे T या शब्दातील अक्षर आणि X हे it शब्दातील अक्षर. बघा बरं, इट मध्ये टी मध्ये कोण आहे? टी ई ए आणि इट मध्ये ई ए टी. बघा टी इथे, ई इथे, ए इथे, म्हणून पी बरोबर क्यू. समजा सी बरोबर 1 5 7 आणि डी बरोबर 5 7 2. बघा एक आहे का इथं? नाहीये. सो सी नॉट इक्वल टू डी. एम 8 9 10 11. 8 9 10 11 12. बघा 8 इथे आहे, 9 इथे आहे, 10 इथे आहे, 11 इथे आहे. 8 इकडे, 9 इकडे, 10 इकडे, 11 इकडे, पण 12 आहे का? म्हणून नॉट इक्वल टू. ठीक आहे, आपण थांबूयात, बाकीचं पुढच्या तासाला पाहूयात. धन्यवाद.